प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा आणि त्यामधील ब्राह्मो समाजाची माहिती बघणार आहोत. इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या तिसऱ्या दशकापासून भारतीय उपखंडात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात एका नवीन विचार प्रवाहाला सुरुवात झाली. कारण त्या कालखंडापर्यंत संपूर्ण भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झालेली होती. विशेष करून ब्रिटिशांना विरोध करणारे कोणतेही प्रतिस्पर्धी न राहिल्यामुळे त्यांनी राजकीय डावपेच, त्यांच्या राजकीय संस्था, शासन पद्धती, इंग्रजी भाषा याबद्दल एक प्रकारचं वातावरण इथे निर्माण केलेलं आपल्याला दिसून येते. नंतरच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सार्वजनिक शिक्षण, रेल्वे मार्ग, पक्क्या सडका, टपाल सेवा, वर्तमानपत्रे या यांत्रिक सुधारणा भारतात रुजविल्या. अर्थात या सुधारणा करण्यामागचा उद्देश भारतीयांना स्वशासन देणे हा नसून आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी या सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येतात. विशेष म्हणजे याच कालखंडात अमेरिका, फ्रान्स या देशांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा उद्घोष होत होता. विशेष करून या कालखंडामध्ये जे साहित्य निर्माण झाले त्या साहित्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, उदारमतवाद आणि लोकशाही विचारांचे प्रतिबिंब दिसू लागले. आणि भारतामध्ये सुद्धा इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झालेला असल्या कारणामुळे हळूहळू भारतीय सुशिक्षित वर्गांच्या वाचनामध्ये हे विचार येऊ लागले. भारतात इंग्रजी माध्यमातून, महाविद्यालयातून, विद्यालयातून इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागला. म्हणजे 1835 ते 1885 या 50 वर्षाच्या कालखंडात भारतामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धती पूर्णपणे रुजलेली आपल्याला दिसून येते. अर्थात ही शिक्षण पद्धती रुजवण्याचा उद्देश त्यांचा असा होता की भारतामध्ये जी पिढी तयार होईल जरी तो भारतीय रक्ताचा असला पण त्यांचं मेंदू मात्र ब्रिटिश धाटणीचं पद्धतीचं असावं या दृष्टिकोनातून त्यांनी ही शिक्षण पद्धती निर्माण केली. आणि त्यामुळे हळूहळू कुठेतरी या सुशिक्षित भारतीय मध्यमवर्गीयांमध्ये सुधारणा, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा कशा असाव्यात याबद्दलचं विचार मंथन सुरू झालेलं आम्हाला दिसून येते. 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या काळात ब्रिटिशांची राजवट भारतात स्थिर झाली. भारतीय संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती यांचा एकमेकांशी परिचय झाला. भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या प्राचीन रूढी, परंपरा, कर्मकांड, मूर्तीपूजा, आचारविधी या सर्वांच्या विचारातून बाहेर पडून नवीन विचार, आचार, वैज्ञानिक तत्त्वज्ञान याचाही कुठे ना कुठे समावेश झालेला, कुठे ना कुठे स्वीकार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि अर्थातच भारतातील जे सुशिक्षित लोक आहेत ते आत्मपरीक्षण करू लागले, चिंतन करू लागले. आपण का बरं पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा मागे आहोत यासंबंधी विचार करू लागले. आणि मग त्यांना भारतीय समाज जीवनामध्ये असलेले काही दोष किंवा उणिवा त्यांच्या लक्षात आले. कारण आता कोणते उणिवा त्यांना दिसून आल्या तर त्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये जातीव्यवस्था व अस्पृश्यता पाळली जात होती. वर्णव्यवस्थेचे वर्चस्व त्या कालखंडात होते आणि त्यासंबंधी वर्णश्रेष्ठत्वाची भावना किंवा त्याच्या अहंकाराची भावना त्या ठिकाणी होती. सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचे स्थान अतिशय दुय्यम दर्जाचे होते. कन्यावधाची पद्धत, सती पद्धत असल्यामुळे स्त्रियांना एक मानव म्हणून जगण्याचा अधिकारही नाकारण्यात आलेला होता. या काळात बालविवाह, सतीचे वैधव्य किंवा विधवांच्या पुनर्विवाहाला बंदी होती. आणि बालविवाह झालेले असल्या कारणामुळे स्त्रियांचा शारीरिक, मानसिक विकास हा कितपत होत असेल हा प्रश्न आपल्याला आजही पडू शकतो. विधवांचे केशवपन, पडदा पद्धती त्या काळात होती. आणि विशेष म्हणजे बहुदेवत्वाच्या कल्पना आणि मूर्तीपूजेचे प्रस्थ असल्यामुळे भारतीय संस्कृतीमधलं जे धार्मिक तत्त्वज्ञान आहे ते कुठेतरी बाजूला पडलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय ग्रहशास्त्रे, नक्षत्रे, राशी, ज्योतिषशास्त्र, नशीब, नवसायास, व्रतवैकल्ये, मंत्रतंत्र, समुद्र पर्यटन बंदी या गोष्टीमुळे समाज अडकून पडलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः धर्माच्या नावावर समाजाचे फार मोठे शोषण पुरोहित वर्ग करीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या सर्वांचा फायदा ख्रिश्चन मिशनरी घेत होते. ख्रिश्चन धर्माचा भारतात प्रसार ते मोठ्या प्रमाणावर करत होते. आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काय केलं होतं की हिंदू धर्मावर त्यांनी आरोप करायला सुरुवात केलेली होती. आणि हिंदू धर्मामधल्या ज्या दोषांवरच त्यांनी बोट ठेवलेले होते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे आत्ममंथन भारतामध्ये सुरू झालं आणि त्याच्यामुळे समाजातील भ्रामक समजुती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या गोष्टींचे उच्चाटन होणे आवश्यक आहे हे लोकांना पटायला लागलं.
याच काळात सर विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेली जी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल होती, या संस्थेने हिंदू संस्कृतीचं महत्त्व, त्याचं वैभव जगापुढे आणलेलं आपल्याला दिसून येते. त्या संस्थेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीमधील प्राचीन साहित्याचा अभ्यास करण्याची संधी लोकांना मिळाली. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यास आपल्या समाजाची प्रगती होईल, हाही एक विचार पुढे आला. म्हणजे भारतीय समाजात राहणारे जे सुशिक्षित मध्यम वर्ग आहे ते आपल्या समाजातील भ्रामक कल्पना, दोष दूर करण्याचा प्रयत्न करू लागले. आणि त्याच्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास, शिलालेख, नाणी, ताम्रपट, मंदिरे, चित्रकला यांचा अभ्यास सुरू झाला. आणि हा अभ्यास करण्यासाठी विविध देशातून विद्वान भारतामध्ये येऊ लागले. भारतातूनही के.पी. जयस्वाल, डॉक्टर भाऊ दाजी, भगवानलाल इंद्राणी यांनी सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेतला. आणि या सर्व विद्वानांच्या परिश्रमातून भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाला एक गती मिळाली. भारतीय जनतेला आपली संस्कृती, धर्मग्रंथ, इतिहास यांची ओळख झाली. आणि हे लक्षात आलं की जे काही दोष भारतीय संस्कृतीच्या विविध घटकांमध्ये निर्माण झालेले आहे ते दूर करण्याची गरज आहे. म्हणजे आत्मचिंतन, आत्ममूल्यांकन हे खऱ्या अर्थाने त्या काळात सुरू झाले. इसवी सन 1833 ब्रिटिशांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्य ज्ञान, विज्ञान, पाश्चात्य राष्ट्रांचा इतिहास, भूगोल, विचारवंतांचे विचार, उदारमतवाद, जीवनपद्धती या सर्व गोष्टींची भारतीयांना परिचय झाला. आणि त्याच्यामुळे भारतीय समाजाचे प्रबोधन होण्यास मदत झाली. म्हणजे भारतीय इतिहासामधला हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे की भारतीय समाजाचे प्रबोधन होणे आणि त्या प्रबोधनातून विविध प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या चळवळी निर्माण होणे, हा भाग सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास विभागामार्फत सामाजिक समता आणि सुधारणा या विषयावरचा एक सर्टिफिकेट कोर्स घेत आहोत. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून भारतीय इतिहासामध्ये सामाजिक समता आणि सुधारणा कशा विकसित होत गेलेल्या आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. आणि त्यामध्ये हे जे आत्मचिंतन आहे, आत्ममनन आहे, त्याचा उल्लेख अपेक्षित आहे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी भारतामध्ये विकसित होण्यात वृत्तपत्रांचाही मोठा वाटा आहे. बेंगॉल गेजेट, समाचार, दर्पण, संवाद कौमुदी, निबंधमाला अशा वृत्तपत्रांनी ब्रिटिश राजवटीवर त्यांनी टीका केली. पण त्याचबरोबर भारतीय समाज जीवनात व धार्मिक जीवनात जे दोष होते तेही समाजापुढे या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडलेले आपल्याला दिसून येते. आणि कुठेतरी मग सुधारणा होण्यास अनुकूल परिस्थिती तयार झाली. त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी या 6 संघटनांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. या संघटनांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यावर प्रामुख्याने भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि या ज्या संघटना आहेत या संघटनांनी स्वदोषाचे सुद्धा मूल्यमापन केले आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज सुचवलेली आपल्याला दिसून येते. त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपण ब्राह्मो समाजाचा विचार करणार आहोत. इसवी सन 1828 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आधुनिक भारताचे निर्माते या उपाधीने त्यांचा गौरव केला जातो. कारण आधुनिक भारताच्या इतिहासात, विशेषतः सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीच्या इतिहासात त्यांना अतिशय मोलाचे स्थान आहे. भारतीय समाज प्रबोधनाचे जनक, आधुनिक भारताचे उद्गाते म्हणूनही ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, भारतीय लोकांचा उद्धार होण्यासाठी ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्याचे आद्यजनक म्हणजे राजाराम मोहन राय हे होत. के.एम. पनिक्कर असं म्हणतात की हिंदुस्थानमधल्या राष्ट्रवादाचे जनकसुद्धा ते होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जी नवजागृती भारतीयांनी घडवून आणली त्याचे प्रणेते राजाराम मोहन राय होते. त्यांचा व्यक्तिस्वातंत्र्य आणि नवमतवाद यावर दृढ विश्वास होता. विशेष करून हिंदू धर्माशी संबंधित असतानाही त्यांनी भारतातील विभिन्न धर्माचा सखोल अभ्यास केलेला होता. या सर्व धर्मातील उत्तम तत्वांचा समावेश प्राचीन हिंदू धर्मात करून त्याला नवीन स्वरूप देण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या कल्पना होत्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेबाबतच्या त्या अतिशय स्पष्ट होतात. म्हणून आधुनिक भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचे ते प्रवर्तक समजले जातात. रवींद्रनाथ टागोर पुन्हा त्यांच्याविषयी म्हणतात, आधुनिक युगाचे महत्त्व ओळखणारे राजाराम मोहन राय हे त्यांच्या काळातील व मानवी जगातील
अतुलनीय व्यक्तिमत्व होय. नवभारताचे आद्य प्रबोधनकार अशीही त्यांची ओळख आहे. मॅक्स मुल्लर हा जर्मन पंडित त्यांच्याबद्दल काय म्हणतो? ही इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंकर्स अँड रिलिजियस रिफॉर्म्स ऑफ ऑल टाइम्स. म्हणजे भारतातील अतिशय म्हणजे सुव्यवस्थित विचार मांडणारा विचारक आणि सामाजिक व धार्मिक आंदोलनाचा निर्मिती करणारा विचारक अशी ओळख मॅक्स मुल्लरनी त्यांच्याबद्दल मांडलेली असते. आता आपण राजाराम मोहन राय यांच्या जीवनाचा परिचय करून घेऊया की जेणेकरून ते का बरं सामाजिक आणि धार्मिक सुधारणाकडे वळले. इसवी सन 1772 बंगालमधील एका श्रीमंत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना वाचन, अभ्यास व ज्ञानाची आवड होती आणि लहानपणीच त्यांनी फारसी, अरेबिक, संस्कृत भाषांचा अभ्यास केलेला होता. विशेष म्हणजे परकीय भाषांमधलं जे साहित्य आहे, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक याच्यावरही त्यांचे वाचन होते. अनेक भाषांच्या अभ्यासामुळे विविध पुस्तके त्यांना वाचता आली, त्याचा तुलनात्मक अभ्यासही करता आला आणि या अभ्यासामुळे त्यांना हिंदू धर्मातील अनेक दोष, अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा दिसून आल्या आणि ते सर्व दोष नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाची प्रगती होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. राय यांनी अगदी वयाच्या 15व्या वर्षी बंगाली भाषेत एक पुस्तिका लिहिली. त्यात त्यांनी मूर्तीपूजेवर टीका केली. मूर्तीपूजेला आधार नाही असे ते म्हणत. त्यांचे हे विचार मात्र त्यांच्या वडिलांना पटलेले नव्हते आणि अर्थात त्यामुळे राजाराम मोहन रायांना गृहत्याग करावा लागला. 1805 त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. त्यानंतर 1814 त्यांनी नोकरी सोडली आणि ते कलकत्ता येथे राहावयास गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी विद्वान मंडळीशी परिचय करून घेतला आणि त्यांना ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. इसवी सन 1815 राय यांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी म्हणून आत्मीय सभा स्थापन केली. पुढे 1828 त्यालाच त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये कन्व्हर्ट केले. राय यांनी आपल्या धर्मविषयक, ईश्वरविषयक व उपासनाविषयक कल्पनांना संस्थात्मक रूप देण्याच्या हेतूने ब्राह्मो समाज स्थापन केला. राय यांनी एक फारसी ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. त्याला तुहफात उल मुवाहिदीन असे नाव आहे. उपनिषदांच्या काही भागाचे त्यांनी इंग्रजी भाषांतर केले. 1818 त्यांनी सती प्रथेविरुद्ध जोरदार मोहीम उघडलेली आपल्याला दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर 1829 लॉर्ड बेंटिंग याने सतीबंदीचा कायदा पास केलेला होता. 1830 ते लंडनला गेले. तिथे 2 वर्ष होते. इंग्लंडच्या संसदेमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटी पुढे त्यांनी साक्ष देऊन भारतीय प्रशासनामध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या. अर्थात 1833 27 सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्येच त्यांचे ब्रिस्टॉल येथे अकाली निधन झाले. 1831 त्यांचे कार्य पाहता मुघल बादशाह अकबर दुसरा याने त्यांना राजा हा किताब दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व स्वतःच्या सामाजिक आणि धार्मिक संस्थेचं परखडपणे मूल्यमापन करतो, सुधारणा सुचवतो आणि त्यातून आपल्याला नवीन काहीतरी करता येईल हा विचार सुचवतो. या दृष्टीने राजाराम मोहन राय यांची कामगिरी भारतीय इतिहासामध्ये सामाजिक समतेच्या क्षेत्रामध्ये, धर्मसुधारणा चळवळीच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची ठरलेली आहे. मग त्यांनी कोणत्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत हे आपण बघूया. सर्वप्रथम त्यांनी सती प्रथेला विरोध केलेला होता. सती जाण्यास सक्ती करणे म्हणजे खूनच होय असे ते म्हणत. ही प्रथा मानवतेला कलंक आहे असे मत मांडून या प्रथेला शास्त्रांचा आधार नाही, धर्माचे अधिष्ठान नाही हे त्यांनी दाखवून दिले. तसे लेखही लिहिले, सभा संमेलनातून भाषणे केली आणि त्याच्यासाठी वादही घातला. म्हणजे ज्या कालखंडामध्ये स्त्रियांबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा अपेक्षित नव्हती, त्या कालखंडामध्ये सतीप्रथा ही कशी समाजाला, स्त्रियांना घातक आहे हा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी मूर्तीपूजा, कर्मकांड आणि आडंबर यांचा विरोध केला. ते एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. बहुपत्नीताच्या पद्धतीवर सुद्धा त्यांनी टीका केली. विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्त्री पुरुष सहजीवन खऱ्या अर्थाने कशा प्रकारे जगता येईल याचा विचार मांडणारे राजाराम मोहन राय हे एक सुधारक होते. कलकत्त्याला त्यांनी 1813 हिंदू कॉलेजची स्थापना केली. भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यावे असा आग्रह त्यांनी केला. लक्षात घ्या मुलींनो, विद्यार्थ्यांनो, की लॉर्ड मेकालेच्या योजना नंतर आल्या. त्याच्या आधी राजाराम मोहन राय यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे असा आग्रह धरलेला दिसून येतो. इंग्रजी सत्तेमुळेच भारतीयांना आधुनिक ज्ञान व विज्ञान यांचा लाभ झाला असे त्यांना वाटत होते. 1823 म्हणून त्यांनी वेदांत कॉलेज काढून त्या कॉलेजमधून हिंदूंच्या वेदांताचे अध्यापन व पाश्चात्य शिक्षण यांचा समन्वय साधलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर
एक महत्त्वाचा अंधश्रद्धा त्यांनी दूर करण्याचा प्रकार केला की समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो या हिंदूंच्या कल्पनेला त्यांनी स्वतःच समुद्र पर्यटन करून धक्का दिला. खरं म्हणजे ते ब्रिटिशांच्या राजवटीचे समर्थक होते. ब्रिटिश राजवट ही परकीय असूनही कशी उपयुक्त आहे त्यांनी सांगितले. मात्र हे करत असताना भारतामध्ये कायद्याचे राज्य असायला पाहिजे हे मात्र त्यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1823 गव्हर्नर जनरलला त्यांनी पत्र पाठवले आणि असं कळवले की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने दरवर्षी 1,00,000 रुपये भारतीयांना पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी खर्च करावे. विशेष म्हणजे प्राचीन हिंदू धर्मशास्त्रात स्त्रियांना वारसा हक्क आहे हे त्यांनी स्पष्ट केले. स्त्रियांची आर्थिक बाजू भक्कम झाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी दाखवून दिले. जाती व्यवस्थेच्या दृढतेला त्यांनी प्रखर विरोध केला. आपल्यातील एकताच्या अभावाचे मूळ जाती व्यवस्थेत आहे हे त्यांनी स्पष्ट केले. जाती व्यवस्था विषमता निर्माण करते व राष्ट्रप्रेमाच्या भावनेपासून भारतीयांना दूर ठेवते हे त्यांनी सांगितले. म्हणजे त्यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा जर आपण बघितल्या तर लक्षात येईल की राजाराम मोहन राय यांनी भारतीय संस्कृतीला जगामध्ये पसरवण्यासाठी पहिल्यांदा आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. राय यांनी स्थापन केलेली ब्राह्मो समाजाची तत्वे सुद्धा वेगळी होती. ती कशा प्रकारची होती हे सुद्धा आपल्याला बघता येईल. ब्राह्मो समाजाची तत्वांमधलं पहिलं तत्व आहे ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार, अनादि, अनंत आहे. सर्वांनी त्या निराकार ईश्वराची उपासना करावी. 2 नंबर, ईश्वर विश्वाचा निर्माता असून तो सर्व शक्तिमान आहे. 3 नंबर, जगातील सर्वच धर्म एकेश्वरी धर्मतत्वांचा पुरस्कार करणारे असून सर्व धर्माचे अंतरंग एकच असल्याने प्रत्येक व्यक्तीने सर्वच धर्माचा व धर्मवंशाचा आदर करावा. 4 नंबर, ईश्वर हा आपला सर्वांचा पिता आहे म्हणून आपण सर्व जीव हे एकमेकांचे बंधू आहोत. 5 नंबर, ईश्वर हा अमुक एका मूर्तीत नाही, तो सर्वव्यापी आहे. तो आडंबराने प्रसन्न होत नाही म्हणून मूर्तीपूजा करू नये, बळी देऊ नये हे ते म्हणत. 6 नंबर, खऱ्या भक्तिभावाने ईश्वराची प्रार्थना केल्यास, चिंतन केल्यास आत्मिक सुख मिळते. सामुदायिक ध्यान साधनेच्या मार्गाने ईश्वराची प्रार्थना करावी. 7 नंबर, व्यक्तीने प्रपंचाला परमार्थ स्वरूप मानावे. म्हणजे गृहस्थ जीवनसुद्धा सर्वश्रेष्ठ आहे, फक्त आपल्या कर्तव्याचे नीट पालन करावे असं त्यांचं म्हणणं होतं. प्रेम, सेवा, परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ आहे असे समजून एकमेकांशी व्यवहार करावा. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तत्वांमध्ये, जाती, भाषा, वंश, देश, संस्कृती या भेदांना महत्त्व न देता परस्परांविषयी बंधुभाव बाळगावा. तर अशा प्रकारे या ब्राह्मो समाजाच्या तत्वातून त्यांनी एक मानवता हा धागा पकडून सामाजिक समता आणि सुधारणेचा एक सूत्र आपल्याला दाखवलेले दिसते. त्यांच्यासोबत ताराचंद्र चक्रवर्ती, चंद्रशेखर देव, प्रसन्नकुमार टागोर यांनी सुद्धा सहकार्य केले. स्वतः राय यांनी वेदांवर, उपनिषदांवर अनेक प्रवचने दिली आणि हळूहळू ब्राह्मो समाजाची सभासद संख्या वाढू लागली. ब्राह्मो समाजासाठी त्यांनी स्वतंत्र कार्यालय स्थापन केलेले आहे. आणि अर्थात हे करत असताना त्यांना काही सनातनी लोकांचा विरोध झाला. हा विरोध कमी करण्यासाठी त्यांनी मग पुढे संवाद कौमुदी, समाचार चंद्रिका ही मुखपत्रे काढली, वर्तमानपत्रे सुरू केली आणि आपले कार्य वाढवायला सुरुवात केली. विशेषतः बंगालमधील सर्व समाज राय यांच्या विचाराने प्रभावित झाला होता. एकेश्वरी ईश्वरावर विश्वास असलेल्या मंडळीने एकत्र जमावे म्हणून एक मंदिरसुद्धा त्यांनी बांधलेले दिसून येते आणि निर्गुण निराकारी परमेश्वराची प्रार्थना या मंदिरात बसून लोक करू लागलेले आपल्याला दिसून येते. अर्थात राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाला काही कालखंडापर्यंत देवेंद्रनाथ टागोर यांनी सुद्धा सांभाळलेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने काही कार्य केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये त्यांनी एक प्रतिज्ञापत्र तयार केलेले होते आणि तो प्रतिज्ञापत्र त्या ब्राह्मो समाजाच्या सभासदाकडून भरवल्या जात असे. त्यामध्ये समाजातील वाईट प्रथांचा नायनाट करणे, बहुपत्नी विवाहास विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणे, स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे, पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे अशा अटी त्या पत्रामध्ये असायच्या. आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांचे कार्य सुरू झाले. देवेंद्रनाथ टागोर यांनी सुद्धा तत्वबोधिनी नावाची सभा स्थापन केलेली होती आणि मग पुढे ब्राह्मो समाज आणि तत्वबोधिनी सभा एकत्र करण्यात आली आणि मग त्याच्यातून सुधारणा झालेली आपल्याला लक्षात येते. या ब्राह्मो समाजामध्ये केशवचंद्र सेन यांनी सुद्धा मोलाचे योगदान दिलेले विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे एक प्रमुख नेते होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला.
पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा समन्वय साधला जावा असं त्यांना म्हणायचे होते. म्हणजे भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती याच्यातली जी चांगली तत्त्वे ती घ्यावी या उद्देशाने 1861 नंतर ते ब्राह्मो समाजाचे नेतृत्व करायला लागले. 1866मध्ये भारतवर्षीय ब्राह्मो समाज त्यांनी स्थापन केलेले ते दिसून येतात. विशेषतः बंगाल आणि बंगालबाहेर त्यांनी दौरे काढून अनेक जनजागृतीचे कार्य केले. विशेषतः बालविवाह न करणे, विधवांचा पुनर्विवाह करणे, आंतरजातीय विवाह करणे आणि बहुपत्नीत्वाचा विरोध करणे यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. केशवचंद्र सेन यांच्याच प्रयत्नाने इंग्रज सरकारने इसवी सन 1872मध्ये सिव्हिल मॅरेज ॲक्ट मंजूर केलेला दिसून येतो. या ॲक्टचा अर्थ काय होता तर विवाहसमयी वधूचे 14 व वराचे वय 18 असावे असे निर्धारित करण्यात आलेले होते. पण अर्थात अशा प्रकारचा कायदा करणारे जे केशवचंद्र सेन आहे त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा कुचबिहारच्या महाराजांशी वयाच्या 13व्या वर्षीच लावला. त्यामुळे त्यांचे अनुयायी नाराज झाले आणि त्या दृष्टिकोनातून मग ब्राह्मो समाजामध्ये एक प्रकारे फूट पडलेली आपल्याला दिसून येते. मग हळूहळू एक साधारण ब्राह्मो समाज नावाची एक संघटना वेगळी निघाली. त्यांनीसुद्धा सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. स्त्रियांना महाविद्यालयीन शिक्षण देणे, पडदा पद्धती दूर करणे, बालविवाह न करणे, विधवाचा पुनर्विवाह घडवून आणणे, आंतरजातीय विवाह घडवून आणणे आणि एकदेवतावादाचा प्रसार करणे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ब्राह्मो समाजातून नंतर मग तत्वबोधिनी सभा निर्माण झालेली आहे किंवा त्यानंतर साधारण ब्राह्मो समाज निर्माण झालेला आहे, आदी ब्राह्मो समाज निर्माण झालेले आहेत. संघटना वेगवेगळ्या निर्माण झाल्या, पण बहुधा प्रत्येक संघटनेने ब्राह्मो समाजाचेच कार्य हे पुढे चालवलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या केशवचंद्र सेनांच्या या कार्यामुळे हळूहळू संपूर्ण बंगालमध्ये आपल्याला काय दिसून येते, मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. याच समाजाचे एक घटक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीसुद्धा अतिशय मोलाची भूमिका या संदर्भात बजावलेली दिसते. बंगाल प्रांतातील सामाजिक सुधारणाच्या चळवळीच्या इतिहासात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहेत. इसवी सन 1820मध्ये एका गरीब कुटुंबात बंगाल प्रांतात ते जन्माला आले आणि स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण घेतले आणि 1851मध्ये संस्कृत कॉलेजच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाली. भारत व पाश्चिमात्य संस्कृतीच्या समन्वयाचे ते प्रतिनिधी होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे चौफेर योगदान राहिले. विशेषतः विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या प्रयत्नामुळे 1855 ते 1860 या काळात 25 विधवांचे पुनर्विवाह केल्या गेले. विधवा विवाहाच्या समर्थनात त्यांनी लिखाण केले. बालविवाहाची प्रथा, बहुपत्नीत्वाची प्रथा याविरुद्धही त्यांनी मोहीम चालवली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. शासकीय शाळा निरीक्षकाच्या नात्याने त्यांनी 35 मुलींच्या शाळा सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे लक्षात घ्या की ब्राह्मो समाजामधले जे समाजसुधारक आहे ते हे मानत होते की ज्या समाजामध्ये स्त्रियांना विकास होईल, स्त्रियांची प्रगती होईल, त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा घडू शकतात. ब्राह्मो समाजाची स्थापना जरी बंगालमध्ये झालेली असली तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ब्राह्मो समाजाचे अतिशय मोलाचे कार्य होते. कारण राजा राममोहन राय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन या नेत्यांच्या कार्यामुळे आणि ब्राह्मो समाजाच्या विचारामुळे हा प्रांत जसा बंगालमध्ये लोकप्रिय झाला तसा महाराष्ट्रातही झालेला आपल्याला दिसून येतो. 1867मध्ये मुंबई शहरामध्ये न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाचे कार्य आरंभ झाले. त्यांनी विविध कार्यक्रमांचा प्रसार केला. त्यामध्ये स्त्री सुधारणा, आंतरजातीय विवाह, विधवांचे विवाह यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबईमध्ये जे कार्य सुरू झाले ब्राह्मो समाजाचे त्याला केशवचंद्र सेन जबाबदार होते. कारण 1864मध्ये त्यांनी मुंबई शहराला भेट दिलेली होती. मुंबईतील नवशिक्षित वर्ग ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानाने आकर्षित झालेला होता आणि त्याच्यामुळे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, न्या चंदावरकर, वामन मोडक यांनी पुढे प्रार्थना समाज स्थापन करून ब्राह्मो समाजाची तत्त्वे रुजवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर एकूण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला की सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक अशा सर्व क्षेत्रात ब्राह्मो समाज आणि त्याच्यापुढे निर्माण झालेल्या उपशाखा यांनी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. विशेष म्हणजे ज्या कालखंडामध्ये स्त्री पुरुष समानता हा विचार कधीही रुजलेला नव्हता त्या काळामध्ये स्त्रियांच्या विकासासाठी सती, बालविवाह बंदी, कन्या विक्रय, विधवांच्या पुनर्विवाह बंदी अशा अनेक दुष्ट प्रथांविरुद्ध या समाजाने चळवळ उभी केली.
अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला, आंतरजातीय विवाह व आंतरजातीय भोजने आयोजित केली आणि त्याच्यामुळे हळूहळू सामाजिक जागृती घडून आलेली आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे आपण बघतो आहे की ज्याप्रमाणे गौतम बुद्धाने बौद्ध धर्माचा उदय स्वीकार करून हिंदू धर्मातील वाईट गोष्टी त्यागलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून एक प्रकारे सर्वसामान्य लोकांना सामाजिक चळवळीमध्ये स्थान दिलेले होते, त्याप्रमाणे ब्राह्मो समाजाने त्या काळातील हिंदू संस्कृतीतील किंवा धर्मातील ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या वाईट होत्या, त्या नाकारलेल्या होत्या आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सांगितलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर देसाई म्हणतात की ब्राह्मो समाजाने भारतीय लोकांमध्ये राष्ट्रीय जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्रीयत्व, एकस्वार्थ व सहकार्य आणि लोकशाहीचे नवे दालन उघडले. इथे एकस्वार्थ याचा अर्थ प्रत्येकाचा उद्देश हा समान असला पाहिजे. ब्राह्मो समाजाच्या चळवळीतून अनेक नेते पुढे आले. बिपिनचंद्र पाल, चित्तरंजन दास, आनंदमोहन बोस, प्रतापचंद्र मुजुमदार, रवींद्रनाथ टागोर, अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजनारायण बोस हे नेते म्हणजे ब्राह्मो समाजाची भारताला मिळालेली मोठी देणगीच होय. या सर्व नेत्यांनी भारताचे राजकारण, समाजकारण, साहित्य आदी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. 19व्या शतकात जी राष्ट्रवादी चळवळ सुरू झाली त्या चळवळीस ब्राह्मो समाजाचे त्या चळवळीने भारतीयांना काय दिले तर आनंदमोहन बोस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यासारखे नेते आपल्याला दिलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून डॉक्टर शिरीष कुमार मित्र म्हणतात की ब्राह्मो समाजाची चळवळ म्हणजे स्वातंत्र्याचा पहिला आवाज होता. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपण भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या राष्ट्रवादाला निर्माण करण्यास या सामाजिक आंदोलनाचा सुद्धा मोलाचा वाटा होता. डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी आपल्या बहिणीला सनातनी लोकांनी तिच्या पतीच्या शवाबरोबर जबरदस्तीने जिवंत जाळताना पाहिलेले होते, त्यामुळे सतीप्रथेबद्दलची चीड आणि संताप त्यांच्या मनपटलावर बिंबलेले होते आणि म्हणून राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेला पूर्णपणे विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आणि विशेष म्हणजे डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी आपल्या संघटनेच्या कार्यक्रमात आणि कार्यकर्त्यांचे बौद्धिक प्रबोधन करताना पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीबरोबर वैदिक ग्रंथाच्या अध्ययनाचा सुद्धा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन राय यांनी भारतीय संस्कृतीला एक नवीन उदारमतवादी स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आम्ही जेव्हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बघतो त्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही राजकीय संस्थाचा इतिहास अभ्यासतो त्याचबरोबरीने आम्हाला त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण ब्रिटिश पारतंत्र्यापासून मुक्त होण्यासाठी आम्हाला जो लढा द्यावा लागला त्या लढ्याची वैचारिक पार्श्वभूमी या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेतून निर्माण झालेली आम्हाला दिसून येते. आणि त्या दृष्टीने राजाराम मोहन राय, ब्राह्मो समाज आणि या ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून झालेली जनजागृती हा महत्त्वाचा विषय या दृष्टीने आपल्यापुढे मांडलेला आहे. आपण जेव्हा सामाजिक समता आणि सुधारणा हा विषय अभ्यासाला घेतो तेव्हा जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही अशी व्यवस्था म्हणजे सामाजिक समता. आणि ही सामाजिक समता काही आपोआप निर्माण होत नाही, त्यासाठी काही सुधारणा कराव्या लागतात, वैचारिक प्रबोधन द्यावं लागतं, पुनर्जागरण करावं लागतं. आणि ही सर्व कास आम्हाला या ब्राह्मो समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून आलेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा भारतातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे किंवा वैचारिक पुनर्जागरण कसे झाले याचा अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आम्हाला त्या कालखंडातील समाजसुधारक जे आहेत त्यांच्या कार्याचा विशेष करून उल्लेख करावा लागतो. कारण लक्षात घ्या की तिथे आम्हाला कोणताही प्रांत, भाषा किंवा प्रदेश हा विचार नव्हता, तर तिथे विचार होता ब्रिटिश सत्तेविरुद्ध, परकीय सत्तेविरुद्ध आपले स्वतःचे स्थान निर्माण करणे, आपल्या संस्कृतीतील, आपल्या व्यवस्थेतील जे काही दोष आहेत त्यांना विरोध करणे, ते सुधारून घेणे आणि परकीयांचे जे चांगले आहेत विचार आहेत त्याचा स्वीकार करणे, ही फार मोठी भूमिका समाजसुधारकांनी स्वीकारली. मी आणि माझा देश हे विकसित करण्यासाठी मला माझ्या समाजामध्ये काही बदल करावे लागले तरी चालतील आणि
इतर संस्कृतीचे किंवा इतर समाजाचे काही चांगले विचारसुद्धा मला स्वीकारता येतील, ही भूमिका यात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीने आपण ब्राह्मो समाज, राजाराम मोहन राय आणि त्यांनी केलेले योगदान याचा अभ्यास या ऑडिओच्या माध्यमातून आपण तयार केलेला आहे. आपण सामाजिक समता म्हणजे काय याचा या दृष्टिकोनातून अभ्यास करावा, ही अपेक्षा मी आपल्याकडून करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.